नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा मी आपल्या समोर सादर झालोय एक नवीन अपडेट घेऊन। तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा जो पगार मिळणार आहे तर त्याबद्दलची एक ताजी अपडेट आताच समोर आलेली आहे आणि त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी बोलणार आहे। तर मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर आजची जी बातमी आहे ती अशी की राज्य कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत आताची एक मोठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अशी अपडेट समोर आलेली आहे आणि याबद्दलचं एक परिपत्रक दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत आताची आलेली मोठी अपडेट आणि आनंदाची अपडेट काय आहे ते आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रशासन अधिकारी आस्थापना शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे। पुढील महिन्यात दिनांक 10 ते 11 एप्रिल या कालावधीत मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद सण व दिनांक 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील शालेय शिक्षण विभागांकडून परिपत्रक निर्गमित माहे मार्च 2024 च्या वेतनावरील सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्यात आलेले आहेत। यामध्ये सदर परिपत्रकानुसार श्री साजिद निसार अहमद हे संस्थापक आहेत, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ मालेगाव यांचे दिनांक 18 मार्च 2024 रोजीच्या निवेदनाचा संदर्भ घेऊन राज्यातील शिक्षण आयुक्तालय मार्फत येणारे सर्व विभागीय कार्यालयांना सूचित करण्यात आलेले आहे की सदर निवेदनाच्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहे मार्च 2024 चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याबाबत यथानिहाय कार्यवाही करण्याचे संबंधितांना कळविण्याचे निर्देश प्रशासन शिक्षण आयुक्तालय अधिकारी पुणे यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत। सदर परिपत्रकातील सूचना राज्याचे मान्य शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे तसेच मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या प्रती सादर करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत एक आनंदाची बातमी अशी की येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये दिनांक 10 ते दिनांक 11 या दरम्यान रमजान ईद आणि त्यानंतर दिनांक 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकंदरीत जे मोठे सण आपल्या या राज्यात साजरे केले जाणार आहेत त्या अनुषंगाने माहे मार्चचे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आलेले आहेत। तर यामुळे का होईना निदान कर्मचाऱ्यांना शासकीय वेळेमध्येच त्यांचा पगार मिळणार आहे अशी ही एक आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले माहितीपर व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।